आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूया। आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदाच कॅबिनेट बैठकीला। विरोधकांच्या आरोपानंतर 20 दिवसांनी झिरवाळ कॅबिनेट बैठकीसाठी उपस्थित। उद्धव ठाकरे मे महिन्यामध्ये विदर्भाचा दौरा करणार। शाखा प्रमुख गटप्रमुखांसोबत प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठक घेणार। पक्षबांधणी संदर्भात उद्धव ठाकरे आढावा दौरा घेणार। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जय पवारांकडून बारामती तालुक्याचा दौरा। सिद्धेश्वर निंबोडी इथे गावभेट दौऱ्याच्या दरम्यान जय पवारांचा ग्रामस्थांशी संवाद। जय पवारांनी अजान सुरू होताच भाषण थांबवलं। प्राजक्त तनपुरे यांची राहुरी पोटनिवडणुकीतून माघार। भाजप नेत्यांच्या भेटीनंतर तनपुरेंची निवडणुकीतून माघार। तनपुरे आता अप्रत्यक्षपणे भाजपसोबत आहेत, सुजय विखे पाटील यांचा दावा। ठाण्यामध्ये आर्थिक फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाला गोव्यामधून अटक। काळी जादू, पूजाविधी, 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा आमिष दाखवून 1,66,50,000ची फसवणूक। मांत्रिक मंजुनाथ शेट्टीला न्यायालयीन कोठडी। पुण्यामध्ये भोंदूबाबाने महिलांवर अत्याचार करून 50 लाखांना फसवलं। कौटुंबिक वादावर तोडगा काढण्याचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार। भोंदूबाबाच्या विरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल। अकोला महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये वाद। भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदेच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका एकमेकांच्या अंगावर धावून गेले। विकास कामांच्या दर्जावरून अग्रवाल आणि भारुका आमनेसामने।